एक विशेष सिरीज डायबिटीजवर चर्चा या टॉक शोमध्ये. डायबिटीजवर आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचं मॅनेजमेंट आणि त्याला कसं कंट्रोल करायचं यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी माझ्यासोबत पुण्याहून डॉक्टर शैलजा काळे आलेले आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या टॉक शोमध्ये. कार्यक्रमाला पुढे घेऊन जायच्या आधी मी तुम्हाला विनंती करेल, आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक छोटंसं तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. नमस्ते, मी डॉक्टर शैलजा काळे. गेली 25-30 वर्ष काम करते डायबिटीसमध्ये, त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपली जी संस्कृती आहे, हिंदी संस्कृती, मराठी संस्कृती, आपल्या देशामध्ये फास्टिंग हे खूप प्रचलित आहे. फास्टिंगचे काही फायदे आहेत का डायबेटिक पेशंटसाठी, आणि ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं आहे का फास्टिंग? आय नो. सो तू जसं विचारतेस, याच्यात फास्टिंग हा शब्द म्हटला आणि आता जे आपण ज्या मित्रमंडळींशी बोलतोय हे सगळे ऑनलाईन बघणारे लोक आहेत. सो मला माहिती आहे की तुम्ही या फास्टिंगबद्दल जास्त, माझ्यापेक्षा जास्त जागरूक असणार आहात, कारण आजकाल इंटरमिटंट फास्टिंग हे खूपच फेमस झालेलं आहे आणि बऱ्याचदा डायबिटीस घालवण्यासाठी किंवा रेमिशन करण्यासाठी किंवा डायबिटीसचं समूळ नष्ट करण्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते आणि बरेच जण ते फॉलो करतात. त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार आहे, पण आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्याकडे बघूया. सो फास्टिंग डायबिटीसला मदत करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते. ओबेसिटीचा वेट लॉस करण्यासाठी पण उपयोगी पडते. जितके जास्त वेळ माणूस खात नाही तितकं लोड कमी होतं लिव्हर आणि पँक्रियाजमधलं, आणि ह्या दोन मुख्य ऑर्गनचं जे एकमेकांशी संयुक्तिक नातं असतं ते सुधारतं. त्याला बरेच ट्विन सायकल हायपोथिसिस, बरेच त्याच्यामध्ये काही शब्द आहेत जड, पण थोडक्यात आपल्या शरीरातल्या चरबीला आणि लिव्हरला याचा फायदा होतो. इन्शुलिन जास्त चांगल्या पद्धतीने काम करतं आणि इट्स अ गुड वेट लॉस इफेक्ट. सो फास्टिंग करताना सुद्धा जे काही तास आपण खाणार त्याच्यात कॅलरी रिस्ट्रिक्शन हे महत्त्वाचं असतं. एनी फास्टिंग फॉर एनी वन इज गुड. कुणालाही फास्टिंगचा फायदाच होतो. कुठला पण गोष्ट प्रोलॉंग पिरियडला केली तर त्याचे शरीरावरती दुष्परिणाम होतात. म्हणजे तुम्ही महिनाभर फास्ट केलं एक वेळ ठीक आहे. सो ऑलवेज डू इंटरमिटंट फास्टिंग करायचं, 15 दिवस करा, टेक अ गॅप. याच्याने बरेच फायदे आहेत. आपल्या अन्ननलिकेतले मायक्रोबायोम सुधारतात. ते मायक्रोबायोम आपल्या शरीरातल्या अनेक गोष्टी सुधारवतात. सो फास्टिंग इज व्हेरी गुड. आणि म्हणूनच तू जे म्हणालीस उपास, याच्यामध्ये आपल्या असं नाही, ऑल रिलिजन्स हॅव उपास विच इज गिवन, विच आपण विसरलो. धन्यवाद.